तापा वेगळा तुम्ही संते कृपा केली गंगे चाली उघाची ओरसे या जीवधाला तुका ठेला मौन्याची ओरसे या जीवधाला तुका ठेला मौन्याची तुम्ही संते कृपा केली गंगे चाली ओघाची श्री संताची या माथा चरणावरी श्री संताची या माथा चरणावरी संताची या माथा चरणावरी श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत शांती पावलो सांभाळा उतरी श्रांती पावलो सांभाळा उतरी श्रांती पावलो सांभाळा उतरी पावलो सांभाळा उतरी वाढली अंतरी प्रेम सुख वाढवी अंतरी प्रेम सुख वाढली अंतरी प्रेम सुख नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवी लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं जयांचे केलिया स्मरण ओय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता जडलो तो आता पायी जडलो तो आता पायी हो काही वेगळा तुम्ही संते कृपा केली गंगे चाली उघाची सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अत्यंत गोड सुंदर असा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय संत कृपेने प्राप्त अवस्थेचा परिहार कृतज्ञता बुद्धीने संत चरणाजवळ देत आहेत. विठाला 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 विठाला. उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या पावन आणि सन्माननीय उपस्थितीमध्ये वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी समाधीगण भडिंगनाथ बाबा यांच्या पावन दरबारात त्यांच्याच पुण्यतिथीचा औचित्य साधून संपन्न होत असणारा आपल्या या श्री क्षेत्र काजळा या गावातील हा भक्ती उत्सव थोरथोर साधूंच्या आशीर्वादाने थोरथोर महाराज मंडळीच्या मार्गदर्शनाने या भक्ती उत्सवाचं आयोजन सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदात मोठ्या उत्साहात सर्व ग्रामस्थ मंडळीच्या सहकार्याने या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि या वर्षीच्या या उत्सवातील ही तिसऱ्या दिवसाची चिंतन सेवा माझ्या वाट्याला सर्व ग्रामस्थ मंडळी सर्व उत्सव समिती या गावातील 2 डझन महाराज मंडळी यांच्या संपर्कातून आज्ञेतून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. कारण आता प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही, कारण इथं आणण्यामध्ये या 2 डझन महाराज मंडळीचा हात एकट्याच्या हाताने येण्यासारखा महाराजच नाही. मी सगळी महाराज मंडळी पूज्य बाबापासून तर सगळीच मंडळी या सर्वांच्या प्रेमातून माऊलींच्या विशेष आग्रहातून संपर्कातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन करणार आहे. ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना एक फार मोठं समाधान आहे. खर तर जुने कीर्तनकार मंडळी म्हणायचे 2 आवा 2 जावा 2 बुवा कधी एका जागी थांबत नाहीत. पण या गावात एवढी महाराज मंडळी आहेत, हे जर भाग्य असेल या संप्रदायाचं तर सगळे एक व्यासपीठावर आहे. हे संप्रदायाचं दुसरं भाग्य. एका विचाराने सगळे एका जागी आहेत. आणि अविनाश महाराज मी आलेल्या म्हटलो, ह्या महाराज लोकांचं मन लय मोठे, ते आपल्याला बोलवतात नाही तर गरज नाही. कारण महाराष्ट्रात जिथं जिथं काहीतरी गाजलेला उत्सव असतो, मोठे मोठे उत्सव असतात, त्या उत्सवामध्ये जी नावं दिसतात ती नावं मला आज या काजळा गावात इथे सगळी दिसत आहेत. पण आपल्या गावाचे वैभव आहे, पारमार्थिक वैभव आहे. ऐकलं का? एखाद्या गावाकडे किती एकर जमीन आहे, त्या गावाचा महसूल किती आहे, त्या गावामध्ये बिल्डिंग किती आहेत, रस्ते किती आहेत, हे तर ठीकच आहे. म्हणून एखाद्या गावाची उंची भुवनावरून मोजली जाते, पण तुमच्या गावाची उंची या जीवनावरून मोजावी अशी उत्तुंग अवस्था या गावाची आहे. म्हणजे सर्व महाराज मंडळी बरं सर्व क्षेत्रात, कला क्षेत्रात, विद्यार्थी घडवण्यामध्ये,
गोसेवेमध्ये, अभ्यासात, कीर्तनात, गायनात, वाजनात सगळ्याच अंगानं तरबेज असणारी मंडळी. म्हणून प्रत्येकाचं नाम उल्लेख करणं मला शक्यच नाही. म्हणून सकाळा चरणी जीव माझा एवढंच बोलतो. या ठिकाणी आज या उत्सवात संत चरित्र कथा करणारे परमादरणीय परमश्रद्धेय आपल्या विद्वत्तेनं विद्यार्थी घडवण्याचं फार पवित्र कार्य आळंदी या क्षेत्रामध्ये करणारे गुरुवर्य हादे बाबा पूज्य बाबाची उपस्थिती आज या चिंतनात आहे. अविनाश महाराज आहेत, मदने महाराज आहेत आणि बाकी गावातली महाराज मंडळी आहेत. सगळ्यांच्या चरणी जीवभाव व्यक्त करतो आणि अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो. आज चिंतनात आपण जगद्गुरु तुकाराम महाराजाचा एक अभंग निवडलाय की ज्या अभंगातून तुकाराम महाराजांनी संत कृपेने आपल्या जीवनात जी परमार्थिक उंची प्राप्त झाली आणि त्या उंचीचा परिहार कृतज्ञता बुद्धीने दिलेला आहे महाराजांनी अभंगात. ऐका, माणूस संसारात असो किंवा परमार्थात असो पूर्ण असला पाहिजे. संसाराची पूर्णता आपल्याकडे आहे आणि परमार्थाची पूर्णता आपल्याकडे आहे. संसाराची पूर्णता संपन्नतेत नाही, तर आमच्या वारकरी संप्रदायाची संसाराची पूर्णता तो का म्हणे हेचे आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. परमपदाला प्राप्त करण्याकरता जे बळ लागतं, ज्याला वैराग्य ही संज्ञा आहे, ते हे विषय वैराग्य, जे आत्मलाभाचे भाग्य, जेणे ब्रह्मानंद योग्य होती जीव. इथं हा शब्द आहे ना, म्हणजे तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. परमपदाला प्राप्त करून देणारे जे विरक्तीचं बळ, अंगी वैराग्याचे बळ साहिखळ जिनावे, हे परमपदाला प्राप्त करून देणारं वैराग्य. कोणतंही वैराग्य नाही मिळत संसारात. म्हणजे यथार्थ संसार झाला तर संसाराच्या फलश्रुतीमध्ये जी विरक्ती आहे ती कोणती आहे? तेच बळ पाहिजे की जे बळ आत्मप्राप्ती करता आहे. म्हणजे अन्य वैराग्य अन्य प्रकारचं आहे, अन्य प्रकारचं आहे. भागवतात स्पष्ट वचन आहे असं. जेव्हा समुद्र मंथनातून लक्ष्मी निघाली आणि आता मी कोणाला वरायचं हे पाहून हातात वरमाला घेऊन लक्ष्मी जेव्हा फिरू लागली, तेव्हा नारदानी एकेकाचा परिचय करून दिलाय. पहा, भागवतामध्ये ते 3 श्लोक आहेत क्रमानं. त्याच्यावर श्रीधराचार्यांनी या कोणत्या पदावर कोण घ्यावं अशी त्याच्यावर भाष्यही केलेली आहे, टीका केलेली आहे. पण त्यांनी शब्द वापरताना नाजूक वापरले. हो, पण तिथं म्हटलंय ईश्वरक्वापी, कोणी ईश्वर आहे पण परव्यपाश्रय हा, पण दुसऱ्याचे आश्रित आहेत. त्याचा अर्थ करताना श्रीधराचार्य करतात, ते म्हणतात इंद्रासारखे. इंद्र नाही, इंद्रासारखे. काही त्यागी आहेत, आपलं विरक्त आहेत, म्हणे परशुरामासारखे. वैराग्य आपली वीरता आहे पण न भूत सौहृदम, त्यांच्याकडे भूत सौहृदता नाही, असं तिथं वर्णन केलेले असो. मला पाहिजे ते त्या मुद्द्यावर जातो. विरक्ती जशी आत्मस्थितीच्या प्राप्ती करता उपयोगाची आहे, तसं तिथं काय म्हटलंय, त्या नारदाने सगळ्यांचा परिचय करून देता देता शिबिराजा सारख्याकडे गेले. म्हणे मी शिबिराजा म्हणत नाही बरं, शिबिराजा सारखे इव त्यांच्यासारखे शिबीसारखे काही त्यागी होते. नारदाने सांगितलं, ऐकलं का, हे शिबिराजासारखे त्यागी आहेत. म्हणे असू द्या, त्याग क्वचित पण नाही मुक्ती कारण. यांच्याकडे त्याग आहे पण तो मुक्तीला कारण नाही. मुक्तीला कारण नसणारा एक त्याग आहे. मग चिरंजीव पदातला आपण रजोगुण त्याग घेऊ, रजोगुणी त्याग घेऊ. त्याग केला पूज्यते कारणे, ते सोडून द्या. आता विरक्त संसाराचं फळ आहे विरक्ती आणि परमार्थाचं फळ काय आहे तर मुक्ती, परमात्म स्वरूप प्राप्त होणं. मग संसारही पूर्ण पाहिजे आणि माणसाचा परमार्थही पूर्ण पाहिजे. हे सगळ्याला साधत नाही, पण तुकाराम महाराजासारखे साधू म्हणतात, तुका चालवी कावडी, तुका चालवी कावडी, तुका चालवी कावडी, तुका चालवी कावडी. प्रवृत्ती